नमस्कार. पावसाळा आला की गरमागरम पिठी भात खाण्याची मजा काही वेगळीच. आज तीच रेसिपी घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी. यासाठी आपल्याला लागणार आहे कोळीत पीठ, हळद, मीठ आणि पाणी यांचं मिश्रण करून घ्यायचं आहे. इथे मी कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कांदा घेतला आहे. कढईत आपण थोडेसे तेल टाकून घेऊया आणि त्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि कांदा चांगला परतून घेऊया. यामध्ये मी थोडासा लसूण आणि थोडी कोथिंबीर देखील टाकली आहे. छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेले कोळीत पिठाचे मिश्रण ॲड करूया. मिश्रणामध्ये आधीच मी मीठ आणि हळद दोन्ही टाकलेले होते, त्यामुळे आपल्याला परत मीठ टाकण्याची गरज नाही. थोड्या वेळात पिठीला छान उकळी यायला सुरुवात होईल. उकळी आल्यानंतर लगेचच त्यामध्ये आपण ओले खोबरे ॲड करून घेऊया. आता 5 ते 10 मिनिट आपल्याला छान पिठी शिजू द्यायची आहे आणि त्यानंतर आपण ॲड करणार आहोत कोथिंबीर. पिठी छान शिजली आहे. आता कोथिंबीर ॲड करूया. गरमागरम पिठी भात रेडी आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि रुचकर रेसिपी व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.